असायचे, प्रशासनही हतबल असायचं आणि म्हणून मग या संपूर्ण GR मध्ये परिवर्तन करून या सगळ्या शासन निर्णयांचा एक सुटसुटीत सोपा शासन निर्णय, यातल्या ज्या काही अडवणूक करणाऱ्या गोष्टी असतील, मग किती टक्के अनुकंपा करता राखून ठेवायचं किंवा त्या ठिकाणी मग 5 वर्षात जर त्यांनी अप्लाय केला नसेल तर नेमकं काय करायचं किंवा आईच्या जागी मुलाला टाकायचं असेल तर काय करायचं, अशा सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या. कुठेही अडवणूक नाही. कारण सरकारचे धोरण होतं की अनुकंपा हे काही उपकार नाही आहेत, अनुकंपा ही जबाबदारी आहे. शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं नाही आहे. तर आपला कर्मचारी आहे, त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे. या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे आणि म्हणूनच ही सगळी बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आज आपण जवळपास 80% अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि 20% जागांमधलेही काही त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहेत त्याच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी किंवा काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये जे काही पाल्ले आहेत त्यांचेच कागदपत्र अजून पोचलेले नाहीत. अशा 20% जागा ज्या पुढच्या 3-4 महिन्यात आपण भरून टाकू आणि आपण सगळ्यांना त्या ठिकाणी अनुकंपाची जी काही नोकरी आहे ती देऊ. हे करत असताना मला एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे आणि खरोखर मला त्या गोष्टीचं मनापासून समाधान वाटतं. मग अशी अनुकंपाच्या यादीमध्ये एक नाव आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. एक आमची छोटी बहीण अनुष्का प्रकाश मोरे, हिला आपण आज या ठिकाणी अनुकंपाच्या अंतर्गत नोकरी दिलेली आहे. ही याकरता महत्त्वाची आहे की 26/11/2008ला जो काही मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता, या हल्ल्या